पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामावर शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चंदनवाडी परिसरातील नाल्यात उतरून आंदोलन केले. नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असून अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने कामे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असल्याचे त्यांनी दाखवून दिले. दरवर्षी पाणी तुंबून नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान होत असल्याने यंदा ठाणेकर जागे झाल्याचे कदम म्हणाले. शहरात केवळ 1% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. योग्य पद्धतीने नालेसफाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यात उतरवू असा इशाराही त्यांनी दिला. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, यावर्षी पण ठाणेकर जागलेले आहे. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौरताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाल्या उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे. घाणीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढला नाही आहे. आम्हा टेंडरमधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा शिवमुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहे. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भानगड संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातनं बाहेर येणार नाही. का वाटतं नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवरकडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता आहे तरी दुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गाडीचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे, 5 दिवसावर मान्सून याची लक्षणं आहेत. उद्या दरवर्षीप्रमाणे इथे 200-250 कुटुंब राहतात. त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो. जर कंत्राटदारांनी आपली दखल घेतली नाही तर पुढचा पवित्रा काय असेल? तिथेच राहणार. आज उद्या परवा जोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही मी काही इथनं हलणार नाही. आणि 72 तासानंतर सुद्धा प्रशासन आणि ठेकेदार झोपलेला असेल तर अधिकाऱ्यांना नाल्यात जाऊन बांधणार, हा माझा शब्द आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा.